शुभ प्रतिष्ठान संघ आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित करून द्यावा। शुभ प्रतिष्ठान आपला राखीव खेळाडू आपण उपस्थित करून द्यावा। चला पंचांना विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुद्धा सुरुवात करावी। सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। शुभम आणि आबा अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। तर गोलंदाजी मार्कवर असतील गोलंदाज विनू असतील गोलंदाजी मार्कवर 3 षटकांची लढत असेल। 15 मिनिटांचा अवधी आपल्याकडे उपलब्ध असेल आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके पूर्ण करायचे आहेत। पहिला चेंडू हळवार गतीचा काहीसा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा आलाय हा चेंडू असेल नो बॉल। अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने सुरुवात केली जाते या डावाला या सामन्याला। बाजू बाजू डॉट बॉल असेल पंचांचा इशारा आलाय। निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती। पुढे सरसवलेत फटका खेचलाय परंतु आहेत क्षेत्ररक्षक उपस्थित। बॅट मधून आलेली पहिली धाव आपण पाहिली। शुभमच्या बॅट मधून आलेली पहिली धाव 2 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातात। 2 चेंडूंची समाप्ती। मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर दोन्ही डावांमध्ये फक्त एक चौकार आपण पाहिला होता परंतु या डावामध्ये फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल का आणि या आतिषबाजीची सुरुवात झाली की काय तर मात्र हो आलेला आहे पहिला चौकार आबाच्या बॅट मधून। डीजे पहिला चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचली 6 वर। 6 धावसंख्या धावफलकावर लगावली जाते। यावेळेस फलंदाजांना चकवलं जाते फसवलं जाते अडकवलं जाते जाळ्यात आणि फलंदाज आबा होत आहेत बाद। फलंदाज क्रमांक 1 झाले बाद। डीजे फटके आपण त्यांच्या बॅट मधून पाहिलेत परंतु आता राहुल कशा पद्धतीने फलंदाजी करतील। पुढे सरसावलेट फटका फसलाय फलंदाजांना चकवलंय फसवलं आणि स्टंपिंग करून पहिली सफलता प्राप्त केली जाते। राहुल होतील बाद। डीजे नवीन फलंदाज अनिकेत आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतील। अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे। पंचांनी वाईट बॉलचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे बॉल काउंट केला गेला नव्हता। शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल। सरासरी तर धावसंख्येची गाठलेली आहे परंतु एक विकेट सुद्धा गमावलेली आहे। पाहूयात टॅप केला जातोय परंतु क्षेत्ररक्षकांच्या सरळ हातामध्ये जाईल। निर्धाव चेंडूने होईल पहिल्या षटकाची समाप्ती। एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 11 आणि आता उर्वरित 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 21 धावसंख्येची। 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता। मागील सामन्यातील खेळ जर आपण पाहिला तर काहीसं कठीण आव्हान जरूर दिसून येईल आपल्याला कारण लो स्कोरिंग सामना आपण पाहिला होता परंतु या वेळेस काहीसं वेगळं चित्र सुद्धा पाहायला मिळू शकतं का। या धावसंख्या चेस केल्या जाऊ शकतात का। शुभ प्रतिष्ठान संघाने 31 धावसंख्या उभारल्यात आणि ती धमक ती ताकद अटॅक बॉयज संघाकडे सुद्धा आहे की काय हे आपल्याला पाहायला मिळेल। शिवमने ती ताकद दाखवली शिवमने ती नजाकत दाखवली आपल्या बॅट मधून 2 चौकार लगावलेत परंतु आता आणखीन चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे कारण
12 चेंडूं मागे आवश्यकता असेल 21 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर येतील गोलंदाज शुभम. शुभम टू शिवम असं काहीसं द्वंद्व आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. बघा टायमर सेट झालेला आहे. इकडे आपण काहीसा अतिरिक्त वेळ खर्च केलात तर पेनल्टी आपल्यालाच लागेल, याची नोंद घ्यावी शिवबा प्रतिष्ठान. राईट आर्म राऊंड द विकेट. शुभम येथील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू. वारंवार गोलंदाजांची सुरुवात आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. आउटसाइड लेग स्टंप पद्धतीचे चेंडू हातात असताना जो हवा तो लेग स्पिन मात्र प्राप्त होत नाहीये. यावेळेस फटका चांगला आहे, हवेमध्ये उडवलेला, सीमारेषे बाहेर पाठवलेला, टॅप केलेला शिवमच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. एक पकडत असताना जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले. या स्पर्धेचं संपूर्ण थेट प्रक्षेपण आपण की स्कोररच्या माध्यमातून पाहत आहात. आमच्यासोबत सौरभ पाटील ऑपरेटरच्या भूमिकेत जोडले गेलेत, तसेच मैत्रेय पाटील सुद्धा ॲज अ कॅमेरामॅन म्हणून जोडले गेलेत. तसेच रवी समोरील कॅमेरा, ज्या कॅमेरामधून या संपूर्ण स्पर्धेचं दृश्य आपण पाहत आहात, ते कॅमेरा वर्क करत असताना रवी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक वाईड बॉल, अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 17 धावसंख्या त्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडूंमागे आवश्यकता असेल 15 धावसंख्येची. 10 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण थोडंसं नजदीक येते अटॅक बॉईज संघासाठी, कारण शिवमची चांगली फलंदाजी चालू आहे. 3 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आणखीन एक वाईड बॉल, आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. आधार दिला जातोय फलंदाजांना. वारंवार फलंदाजांच्या खात्यामध्ये, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जोडली जाते. डोकेदुखी जरूर ठरू शकते शिवबा प्रतिष्ठान संघासाठी, परंतु एका दुसरा जर निर्धाव चेंडू आला आणि त्यातच परंतु शिवमचा काहीही प्रयत्न नाहीये ते निर्धाव चेंडू देण्याचा. वारंवार चौकार खेचत आहेत. आणखीन एक चौकार. डीजे काय उत्कृष्ट दर्जाचा फटका होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. उत्तुंग असा खेचलेला फटका टॅप करत असताना गेला होता उंचच उंच आणि लांबच लांब मिळाला चौकार. क्षेत्ररक्षकाच्या अगदी आवाक्याबाहेर तो फटका होता. 4 धावेशिवाय पर्याय नव्हता त्या फटक्यावर. या चौकाराने धावसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचलेले 22 वर. 22 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुढे सरसावलेत, फटका खेचलाय परंतु जाईल घोषित क्षेत्रामध्ये. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला असताना एक धाव मिळेल एका धावसंख्येने. धावफलक आता जाऊन पोहोचेल 23 वर. यावेळेस पाहूयात, रनआउट करण्याची संधी आहे परंतु दवडली जाते, मिळत नाहीये सफलता. डॉट बॉल्स येत नाहीयेत. अशा पद्धतीची काहीशी फलंदाजी चालू आहे अटॅक बॉईज संघाची आणि हीच फलंदाजी मात्र विजयासाठी जरूर कारणीभूत ठरू शकते. शेवटच्या क्षणापर्यंत आपण या सामन्याचं भाकीत करू शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करणं फार कठीण असतं, परंतु पाहूयात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. घेऊन येतील शुभम. राईट आर्म राऊंड द विकेट्स. फटका खेचला जातोय परंतु नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि आता येणाऱ्या 7 चेंडूंमागे आवश्यकता असेल 7 धावसंख्येची. 7 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. पुढे सरसावलेत, फटका खेचण्याचा प्रयत्न फसलाय, विकेट गमावली जाते. फलंदाज क्रमांक 2 होत आहेत बाद. डीजे माझ्या बच्च्याला कोण होतं मीच मला आठवलं पाहिजे.
परंतु पाहूया 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. ज्या फलंदाजाला अटॅक बॉईज संघासाठी फलंदाजी मार्कवर असायला होता तोच फलंदाज आता फलंदाजी मार्कवर आहे शिवम. पंचांचा इशारा होतोय नो बॉल, परंतु या नो बॉल वर विकेट जरूर गमवावे लागेल रनआउटच्या स्वरूपात. शिवम झालेत बाद. समीकरण तेच असेल, समीकरण असेल 3 चेंडू आणि 1 धावेचा, परंतु महत्वाचा फलंदाज गमावला आणि कंपल्सरी ही धाव काढावीच लागेल. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल, गोलंदाजांना चांगला चेंडू हाताळावा लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या खर्च केली गेली आहे. त्यामुळे ती अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या काहीशी डोकेदुखी ठरू शकेल का या शेवटच्या क्षणामध्ये. 3 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज करण फलंदाजी मार्कवर. बॅट सोबत संपर्क झालाय, परंतु इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणखीन एका फलंदाजाला जावं लागेल माघारी. पुन्हा एकदा रंगत निर्माण झाले, काहीसा ट्विस्ट या सामन्यामध्ये आलेला आहे. आता 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. काय होईल या सामन्यामध्ये? चमत्कार घडवला जाईल का शुभ प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून, की शिवमने केलेल्या फलंदाजीला आता इथे मात्र दुजोरा दिला जाईल? 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. विजय टू करण हे द्वंद्व मैदानामध्ये सुरू आहे, ही लढत मैदानामध्ये सुरू आहे. शिवबा प्रतिष्ठान विरुद्ध अटॅक बॉईज ही लढत मैदानामध्ये सुरू आहे. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. नॉकआउट पद्धतीचे सर्व सामने या स्पर्धेमध्ये खेळवले जात आहेत, त्यामुळे या 1 धावेवर दोन्ही संघांचं भवितव्य या स्पर्धेमध्ये टिकून असेल. पाहूयात कोणत्या संघाच्या नावावर या सामन्यातील विजय लागेल. 2 चेंडू 1 धाव. पुढील चेंडू आणि यावेळेस वाईट चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची धाव आणि निराशदायक पावलाने शिवबा प्रतिष्ठान या स्पर्धेमधून आपला निरोप घेत आहेत. आपले आभार मानू इच्छितो आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात. तर अटॅक बॉईज संघाचे या स्पर्धेमध्ये विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतरचा सामना असेल विजेता संघ. मी विनंती करेन अटॅक बॉईज संघ तसेच CS बॉईज संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर या लवकर. अटॅक बॉईज संघ आपले संघनायक सुद्धा लवकरात लवकर या व्यासपीठावर. लगेचच नाणेफेक सुद्धा आपण पार पाडणार आहोत.